हाय हॅलो, मी सुनीताच ब्लॉगमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करत आहे. चला, आज सोमवार, आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार. आज सर्व कामे वगैरे आटपून आम्ही पूजेला जाण्याची तयारी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही सर्वजणी बायका जमून आता पूजेला निघणार आहोत. आम्ही आता आमच्या गावातील मंदिरामध्ये आलेलो आहोत. आमच्या येथील मंदिर खूप मोठे आहे. आमच्या इथे एवढ्या मोठ्या मंदिर परिसरामध्ये एक साईडला साईबाबाचे मंदिर, त्यामध्येच महादेवाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. एक साईडला वडाचे झाड आहे, खूप मोठे आणि खूप जुने आहे. आम्ही वड सावित्र्याला ह्याच झाडाची पूजा करायला जात असतो. आणि एक साईडला खंडोबाचे मंदिर आहे. आमच्यापैकी काही सुना मागेच राहिल्या होत्या, कारण की त्यांची मुले अंगणवाडीत गेली होती. परत पूजा करताना वेळ लागल्यावर ते इकडे इकडे पळतील म्हणून त्यांना डायरेक्ट शाळेत जाऊन सोबतच घेऊन आला. आता आम्ही सर्वजणी एकत्रितपणे बाहेरच परिसरामध्ये साईबाबाच्या फोटोची स्थापना केली आहे. तेथे आम्ही पाया पडून पूजा केली. त्यानंतर आम्ही सर्वजणी तुळशी वृंदावनाची कडे गेलो आणि तुळशीची पूजा केली. सर्वांनी मिळून तुळशीची पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. तुम्ही बघू शकता, मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला दोन मोठे हत्ती उभे केलेले आहेत. खूप छान वाटतं समोर बघायला. आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. मंदिरसुद्धा खूप भव्य व एकदम सुंदर आहे. एक साईडला गणपतीची मूर्ती आहे, जी ते आपण गणपतीमध्ये बसवत असतो. आणि एक साईडला महादेवाची मूर्तीची स्थापना केलेली आहे. एक साईडला श्री साईबाबाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. साईबाबाची पण मूर्ती खूप मोठी आहे, महादेवाची पण मूर्ती खूप मोठी आहे आणि गणपतीची सुद्धा मूर्ती खूप मोठी आहे. आता आम्ही नंदीची पूजा करून, कासवाची पूजा करून मंदिरात खाली गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडीकडे येऊन त्याची पूजा करत आहोत. तुम्ही बघू शकता, आमच्या अगोदर एक ग्रुप होता, त्यांची पूजा झाली. आता त्या सर्वजणी तिकडे बाहेर बसलेल्या आहेत आणि आम्ही आता पूजा करत आहोत. आमच्या सर्वजणींची पूजेची लगबग चालू आहे. कोणी उदबत्त्या लावतं, कोणी दिवा लावतं, कोणी हात जोडतं, तर कोणी महादेवाच्या पिंडीवर दूध वाहतं, कोणी पाणी वाहतं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची त्याची पूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही एकदम निवांत पूजा करीत आहोत. एका ताईंनी महादेवाच्या पिंडीवर घालण्यासाठी एक कापसाची वस्त्रमाळ करून आणलेली आहे. खूप छान दिसत आहे आणि खूप छान त्यांनी देवावर ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी सुद्धा निवांतपणे पूजा करून घेतली आणि आज शिवामूठ मूग असल्यामुळे मी तिथे मुगाच्या 5 मुठी ठेवल्या, अर्पण केल्या. महादेवाच्या पिंडीला मी अर्पण केल्या. आणि आता मी सर्व पूजा करून घेतल्यानंतर आम्ही आता इथे सर्वजणी आरती करणार आहोत. आम्ही सर्वजणींनी दिवे एकदम सोबत आणि जवळजवळ लावले, त्याच्यामुळे ते एकदम छान दिसतात. तुम्ही बघू शकता, एकदमच मस्त दिसतात. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान, कामना पूर्ती. ते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून जल निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावाती ओ वाळू, तुझं कर्पूर गौरा. जय देव जय. आता आम्ही आरती वगैरे करून साईबाबाच्या मूर्तीची पूजा करायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, साईबाबाची मूर्तीसुद्धा खूप भव्य आहे. आम्ही सर्वांनी छानपैकी पूजा करून नंतर मंदिरात थोडा वेळ बसलो. मंदिरात पूजा केल्यानंतर कधीही कोणत्याही मंदिरात 5 मिनिटं का होईना आपण बसावे. तेव्हा आम्ही सर्वजणी, आमच्या मोठ्या जावेच्या सुना म्हणजे माझ्याच सुना वगैरे सर्वजणी आम्ही मांडी घालून बसलो. आमच्या ननंदबाई, आमच्या जाऊबाईच्या आई म्हणजेच माझ्या पण आई, आम्ही सर्वजणी ग्रुपने 5 मिनिटं तिथे निवांत बसलो. एकमेकींना हळदी कुंकू लावले, एकमेकींच्या पाया वगैरे पडल्या, सर्व झाले आमचे. आता आम्ही त्यानंतर आमच्या 2 नंबरच्या जाऊबाईसुद्धा तिथे आल्या, त्यांची पण पूजा वगैरे झाली. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही पण या आमच्यामध्ये फोटो वगैरे काढायला, पण त्यांची पूजा चालू होती. त्यानंतर आम्ही तिथूनच त्यांचा पण एक फोटो घेतला.
साईबाबाची पूजा करताना. त्यानंतर आम्ही मंदिर परिसरात बाहेर खंडोबाच्या मंदिराकडे आलो आणि खंडोबाच्या मंदिराची पण तिथे मूर्तीची पूजा केली. त्यांचे पाऊल बाहेर ठेवले होते, त्या पाऊलवरच पूजा केली कारण की मंदिर बंद होतं. तुम्ही बघू शकता किती छान हे आहे. आता आम्ही एकदम निवांतपणे पूजा केल्यानंतर तिथे बेलाच्या झाडाची पण पूजा केली. बेलाचे झाडसुद्धा खूप जुने आणि खूप मोठे आहे. पाने वगैरे काही घेता येत नाही कारण की खूप उंच झाड झालेले आहे आणि खालची पानं सर्व महिलांनी तोडून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता झाड किती मोठं आणि खूप सुंदर आहे. खूप जुने झाड आहे. आम्ही सर्वांनी तिथे एकदम निवांत पूजा करून त्यानंतर सर्वांनी खूप फोटो व्हिडिओ वगैरे काढले. एकदम सर्व माझ्या जावा, माझ्या जावेच्या सुना, मावशी वगैरे एकदम खूपच मस्त एन्जॉय केला आणि उपवास पण आहे.